बसून बसून माझं डोंगान दुखायला लागलं, पण तुझं काय अजून आवरून झालं नाही. मला वाटतं कुठल्या कार्यक्रमाला असेल तर तुला आदल्या दिवशी बसा पाठच उठवून ठेवावं लागते का आवरायला. पदर कसा घसरतोय पदार सावधामीने. परस्त्री देवा ब्राह्मणांच्या समक्ष आपलं लग्न झालंय, आधी कुंकुला हा. साड्या लावल्या तिथं, ही एक आणि ही एक, हिचं पण काम झालंय. दुयासाठी नळ चालू केला, 2 वेळा खळा खळा पाणी वाजलं ना अजून पाणीच येणं झालं. नक्कीच्या लग्नाला 17-60 वेगळं. आज काय माहिती आहे का, बघा डायरेक्ट नवारले का. आय सांगा आवर की मग पाडते ना. मग जावा तुम्ही पुढलं. आम्ही 2 मिनिटात आवरला, आमचं 2च मिनिटात. 8 मिनिट आवरलं की झालं संपलं. चला आपलं कसं बेल मस्त मिशा पेट संपलं. आय एम रेडी टू गो. चला 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 चला. हा की आलो लगेच जाऊन. काय आहे गाज एवढी नटलीस, डबल लंगलंग करायची का माझी. डबल टेबल चौबल धर माझं मोबाईल. तर काय झालं 26 तारीख आणि आम्ही निघालोय ऊसाच्या कडकडनं. कुठे निघालोय तर आमच्या आईच्या हातामध्ये बाग काय दिसलं का तुम्हाला. आई, मी, यश आणि त्या साईडनं बघा कोणतरी दिसतंय तुम्हाला येताना. दिसलं का कोण आहे. अर्धांगीन. निघालोय आम्ही आज पूजा करायला. खूप महत्त्वाची पूजा असते जर एखाद्या स्त्रीला खरंच गरजेचं असेल तर. तसं गरजेच्या सगळ्याच गोष्टी गरजेच्या असतात नसतात असं नसतंय. सो आज आहे 26 तारीख आणि आज आहे वट पौर्णिमा. खाओ माँ कसम. म्हणजे वडाचं पूजन केलं जातं. सायंटिफिक रिझन पण भरपूर आहेत, परंतु इमोशनली रिच्युअल्स म्हणजे रिलिजन आपल्या धर्मामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं कारण असेल तर ते जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाला फेरं मारला जातो. सो त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहे. जिगर गे छल्ले तुमच्यासाठी आले रानात. अहो दादा हो आहे तुमच्यासाठी रानात आली दादा. कशाला. आमची मोंबडी पण निघाली. वटपौर्णिमेचा हा पहिला व्लॉग आणि पहिल्या आयुष्यातली वटपौर्णिमा बायकोची माझी आईची भरपूर झाली. परंतु इथं माळात म्हणे कुठेतरी वड आहे. वडाचा विषय असा झाला भाऊ पहिला आहे ना, या सातारा पंढरपूर रोडला एवढं वड होतं ना एवढं, पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली डिस्ट्रक्शन ऑफ एन्व्हायरमेंट होतं ना तसं झालं आहे. ठीक आहे, मला माणसं म्हणतील की तुमची लोकसंख्या वाढली मग माणसांना सुखसुविधा पण पाहिजेत आणि मग कसं आहे मग त्याच्या बदल्यात झाडं पण आपण लावले पाहिजे. प्लांटेशन गरजेचं आहे नाही का.
आमचं पहिलं वटपौर्णिमा झालेली आहे. खुश आहे ना? झालंय आमचं मस्तपैकी वडाची पूजा झालेली आहे. पहिलीच होती, व्यवस्थित झाली ना? खरं का? कोताट नाही मारायला लागल्यात मॅडम एवढं लांब चालत आल्यामुळं. ममडीनं पण खरंच सुनबाईच्या का जोरानं लय दिवसातनं केली आहे की नाही? कसं आहे, इथं पहिल्या का तर नाही लय वडबीड जवळ राहिलेत आणि बायका पण नाहीत नाही तर. आता कसं आहे, सुनबाई एकीला दोघे येते त्यामुळे ते करते. सुनबाईच्या हौशीनं का होईना पण आपलं करायला लागले. चला 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 पटापटा पावलं टाका. गर्ल्स, वाय आर यू सो लेट? काय गर्ल्स, तुम्ही एवढ्या मुलीने एवढा उशीर का झाला तुम्हाला याला? चला, ऊन सोसत नाही. सासऱ्यांची गाडी. चला की बघा, ही एक चिक्कींची एक दुसरी. तुझ्या कधी दिसते चॉकलेट कलरची? तू काय अजून व्लॉग बनवतेस का? माझ्याबरोबर व्लॉग बनवायला काय असतेस का काय? बघा या यूट्यूब चॅनलच्या ओनरला बघा, हिला कशी करते बघा. माझ्या पुढं व्लॉग बनवायचं म्हटलं की लाजते, नको म्हणते, जा पुढं म्हणते. आणि मी बघा त्याला कसं व्लॉगमध्ये घेतो. बघा लय वहिनी म्हणता, बहिणाबाई म्हणता. बघा कशी करते बहिणाबाई. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दादा. शुभेच्छा दे की. कसं आई पाया पडून आणले की नाही बघा. जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा माझा पप्पा. सात मेला देशील काळीज माझ एवढ्या लांबून जाऊन आल्या पाणी गाल वाढायला फेरे. आता कसं वाटलं मग? आयुष्यातला पहिला वटपौर्णिमेचा सण तुझा होता. तुला काय वाटतंय सांग? कशासाठी केलास तू साजरा? सांग स्पष्ट भाषेत, फुल आवाजामध्ये सांग. नो स्क्रिप्टेड वगैरे. तुला मी काय सांगितलं नाही, तुला काय माहित नाही, पण तुझ्या मनातलं सांग की वटपौर्णिमेचा सण तू का साजरा केला सांग. तर माझ्या लग्नातला पहिलाच सण होता माझा म्हणून, आणि तुमच्यासाठी. पण माझ्यासाठी काय केला? कारण तुमचं आयुष्य वाढावं म्हणून. 7 जन्मी तुम्हीच मला मिळावं म्हणून. हो 7 जन्म 100% गॅरंटी आहे. येस. बरं ठीक आहे. माझ्या दादा ॲडव्हान्स मध्ये तुमच्या बायकोनं माझ्या बायकोनं तुमची माझी केली. ह्याच्यासाठी खुशी ठेवा. न करण्यापेक्षा केली ह्याच्यात खुशी आहे का नाही? काय करून करायची? अहो खुशी ठेवायची दादा. बायकांचं हेच असते, नियमातलं नाही. वाडाला फेऱ्या मारल्या म्हणजे बास ना. आणखी काय पाहिजे? पोळ्याचा निवद आज ना उद्या तर आपला होणारच आहे. हा काय अर्चनाला म्हणजे पोळ्याचा सण नाही करायचा, वडाला पूजा गेली म्हणजे पचका झाला अजून नाही. ते मम्मीचा पण फोन आला. मम्मी म्हणते तिची पोळ्या खाल्ल्या का? म्हणलं पोरीनं सांगितलं तुमच्या, म्हणलं ॲडव्हान्स मध्ये केले. म्हाताऱ्यानं आल्या मला सांगितलंय मिरच्या लावल्यात, वांगी लावली. बघा घराच्या पुढं पुन्हा एकदा बाग केली आमची. आमच्या मॉमची बाग आहे. वांगी, मिरच्या सगळं लावलं. हो लांबपर्यंत लावले. घरचा सगळा विषय. ते मोठं झाल्यावर तुम्हाला दिसेल सगळ्यात मोठं. भरपूर वांगी वगैरे मिरच्या वगैरे येते इथं दरवर्षीच आहे. शेरो एकमेव व्यक्ती आहे बरं का आज मोहरमच्या दिवशी वटपौर्णिमा करून घेतली माझ्याकडून. पण मला भारी वाटलं. अख्ख्या जगामध्ये कुणी अशी वटपौर्णिमा केली नसेल. आपण दोघांनी केली. विचार कर मग आपण किती दोघं खुशनसीब आहे ना, आहे की नाही? मी असली टाकणार आहे. टाकणार आहे मी. उद्याच व्हिडिओ येणार आहे गाईज. ॲडव्हान्समध्ये वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मी तुम्हाला देणार आहे. कोण हसतंय? हसायचे काय प्रेम दिसेल. ॲडव्हान्समध्ये 3 दिवस आधी केले होते. मग असं असं पण आहे तुझ्या जोडीला, त्यात काय म्हणते बाय 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 जोडी आहे. हाय जोडी आहे की नाही? आहे की नाही? काय कर त्याला व्हिडिओ टाकला म्हणून काय होतं आहे? हां काय होतं व्हिडिओ टाकला नाही?
काय होतंय काय होतंय आधीच वटपौर्णिमा केली. असं ते त्याला काय तर होतंय वटपौर्णिमा केली म्हणून प्रॉब्लेम काय मला सांग. मला तर काय वाटत नाही प्रॉब्लेम. तुला काय प्रॉब्लेम वाटते सांग. काय तुला काय वाटतं प्रॉब्लेम? मुद्दाम नाही गाईज, मुद्दाम नाहीये गाईज. हे माहीत नसल्यावर म्हणजे मला काय म्हणायचं ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे तो आपण टाकू शकतो ना, करू शकतो. पण आपण केली चांगलंच केलंय ना. आता रंगपंचमी 5 दिवस चालते म्हणजे काय त्या दिवशीच करावं सांगतो. तुळशीचे लग्न 5 दिवस चालते म्हणजे तसं काय असतं का पहिल्या दिवशी करावं? असं कोण आवर्जून बी वट्या भरत नाही ती वड्याच्या. मग आज शुक्रवार उलट चांगलं झालं. आहे की नाही ग? आयुष्यात तू पहिली अशी व्यक्ती आहे, मी असा पहिला व्यक्ती आहे की ज्याची वटपौर्णिमा 4 दिवस आधी गरज केली. मग विचार कर, देव पण आपल्या पाठीशी. कळलं का? नाही रे गाईज, मी टाकणार आहे उद्या व्लॉग. असं पण टाकणारच आहे, तसं पण टाकणार. गाईज मी आता सध्या आहे कदम हॉस्पिटल पुष्यगावमध्ये. जसं की दवाखाना बघताय तुम्ही. इथं याचं कारण जरा वेगळं आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये साधारणतः मला वाटतं एवढंच बस. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला उद्या सकाळी सांगेन की नक्की मी म्हणजे उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेन की मी नक्की इथं का आलो आहे. सो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आज दिवसभर सगळं वातावरण चांगलं गेलं, परंतु संध्याकाळी बॅड न्यूज भेटली मला आणि आलो मी दवाखान्यामध्ये. म्हणजे एवढी पण बॅड न्यूज नाही, परंतु आमच्यासाठी बॅड न्यूज आहे, मुलांसाठी खास करून. सो आलो आहे. नवीन व्लॉगमध्ये मी नक्की सांगेन, उद्याच्या व्लॉगमध्ये मी सांगेन तुम्हाला नक्की काय झालं आहे ते. सो आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी. शुक्रवार. जय हिंद, जय महाराष्ट्र. लव यू ऑल. बाय. शुभरात्री.